बऱ्याच दिवसांनंतर उरणमध्ये आलेलो आहे। गेल्या वेळेला आलो होतो तेव्हा विधानसभेची निवडणूक होती आणि विधानसभा निवडणुकीत काय झालं तुम्हाला माहिती आहे। आज उघडपणाने बोलतो, गेल्या वेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्याबरोबर अधिकृत गद्दारी केली होती ना। आणि आता ही गद्दारी देशात सगळ्यांशी करायला लागलेले आहेत। नाही, भोकं पडलीच आहेत। पाणी भरले की कळेल कसं कुठून कुठून बाहेर पडतं ते। भारतीय जनता पक्षाला असं वाटते की आता त्यांच्याखेरीज दुसरा कोणताही पक्ष या देशामध्ये राहता कामा नये आणि म्हणूनच मी मैदानात उतरलेलो आहे। आणि मी त्यांना आव्हान देतोय, तुम्ही जो काय एक उपराटा निर्णय तुमच्या लवादाच्या माध्यमातून दिलेला आहात, मी जवळपास प्रत्येक सभेत आव्हान देतोय की मी जनतेमध्ये आलेलो आहे, तुम्ही जनतेत येऊन उभं राहायचं आणि सांगायची शिवसेना कोणाची। पण यांची मला एक गंमत वाटते आणि कीव पण येते। त्यांच्याकडे ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत, ईडी आहे, इन्कम टॅक्स आहे, सीबीआय आहे, निवडणूक आयोग आहे, लवाद आहे, हे एवढे दडपणाखाली आहेत की ते जे काय म्हणतील तसे त्यांना ते निर्णय देत आहेत। पण त्यांना कल्पना नाही की यंत्रणा तुमच्या गुलाम होऊ शकतील, पण हे माझे जे मर्द मावळे आहेत